पहिला ओवी 16 ते 20. श्री गणेशाय नमः. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. मीमांसा म्हणजे पूजनीय असे तर्कशुद्ध विचार होत. याचे प्रामुख्याने पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा असे दोन प्रकार पडतात. यात द्वैत व अद्वैत यांचा वादविवाद आहे. पूर्व मीमांसा वैदिक कर्मकांडाचे पालन करून स्वर्ग प्राप्ती आणि इहलोकातील सुखावर भर देते, तर उत्तर मीमांसा ज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यावर भर देते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला पूर्व व उत्तर मीमांसा गणपतीच्या कानाच्या ठिकाणी भासल्या, तर त्यातील बोध हे गणपतीचे गंडस्थळ म्हणजेच हत्तीच्या कपाळावर असलेला उंचवटा, ज्यातून सुगंधित रस बाहेर पडतो, त्या रसाप्रमाणे मदरूपी अमृत असून अली म्हणजेच भुंगे अथवा भ्रमर हे त्याचे सेवन करणारे मुनी वाटले. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटती इभ मस्तकावरी. प्रमेय म्हणजे तत्वे किंवा ज्ञानाचे विषय, जगाचे सिद्धांत. हे सर्व प्रवाल म्हणजे पोवळे अर्थात मानकासारखे तेजस्वी आणि सुप्रभ म्हणजेच अत्यंत उज्ज्वल आहेत. द्वैत म्हणजेच दोनत्व आणि अद्वैत म्हणजेच एकत्व. या दोन्ही तत्वांचे तात्पर्य अर्थात अंतिम सत्य एकच असून ती इभ म्हणजे हत्ती आणि निकुंभ म्हणजेच अखंडित गणपतीच्या गंडस्थळाऐवजी शोभतात. उपरी दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भाळी. दशोपनिषदे ही जणू ज्ञानरूपी मकरंदाने अर्थात मधाने परिपूर्ण अशी सुगंधी फुले असून ती गणेशाच्या मस्तकावर शोभत आहेत. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. ओंकारातील अकार हा श्री गणेशाच्या दोन्ही चरणांच्या ठिकाणी, उकार हा विशाल उदराच्या ठिकाणी व मकार हा सर्व अवयवात श्रेष्ठ अशा मस्तकाच्या ठिकाणी आहे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. अकार, उकार व मकार हे ज्या वेळेस एकत्र झाले त्यावेळेस त्यात शब्द ब्रह्माचा समावेश होऊन ओंकार हे रूप बनले. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अशा या आदि बीजरूपी गणेशास मी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने नमस्कार करतो. आज आपण ज्ञानेश्वरीतील 16 ते 20 या 5 ओव्यांचा अर्थ समजून घेतला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात ओवी क्रमांक 2 ते ओवी क्रमांक 20 मध्ये गजाननाची वंदना केली आहे. या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की ऋषीमुनी ज्या मीमांसासारख्या कठीण शास्त्रांचा शोध घेतात त्या सर्वांचं अंतिम रहस्य गणपतीच्या चरणी सामावले आहे. द्वैत माणसाला वेगळं दाखवतं, तर अद्वैत एकत्व सांगतं. हे दोन्ही प्रवाह जिथे एक होतात ते ठिकाण म्हणजे गणपतीचे तेज. अशा या गजाननाचे तेज विरोधाभास मिटवणारे व भ्रम नष्ट करणारे आहे. उपनिषदांमध्ये जे ज्ञानामृत आहे
ते जणू गणपतीच्या जिवंत अस्तित्वाप्रमाणे भासतात. अकार, उकार, मकार ही 3 अक्षरे मिळून ओम तयार होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ही तिन्ही अक्षरे जिथे एकत्र येतात तेच गणपतीचे शरीर आहे आणि तोच विश्वाचा पहिला स्वर म्हणजे आदिबीज आहे. गणपती म्हणजेच साक्षात ओंकार असून शब्द ब्रह्माचा बीज आहे. तोच सृष्टीचा पहिला नाद, ध्वनी, चेतना अथवा कंपन आहे. असा हा ज्ञानरूपी गणपती आपल्याला समजला की अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो. श्री गुरूंच्या कृपेने गणेशाच्या चरणी वंदन करून आपल्याही जीवनातील अज्ञानरूपी अंधार नष्ट होवो व ज्ञानरूपी अमृताची वर्षा होवो अशी प्रार्थना करते. आपल्याला हा प्रवास आवडला असल्यास पुढील ओव्या समजून घेण्याकरता ज्ञानमोक्ष या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. ज्ञानमोक्ष, ज्ञानातून मोक्षाकडे प्रवास.